औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी 6 जणांना अटक। एमपीएससीचे 3 अधिकारी तर 3 आरोपींना बेड्या। पेपरफुटीचा आरोप करणाऱ्या गौरव पाटीलच्या भूमिकेवरही संशय। पुढारी न्यूजच्या बातमीचा दणका। एमपीएससीची औषध निरीक्षक भरतीची प्रक्रिया रद्द। पेपरफुटीच्या आरोपानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय। शाळांमध्ये हिजाब घालण्याची परवानगी देण्यास अलाहाबाद हायकोर्टाचा नकार। हायकोर्टाच्या निर्णयाचा असदुद्दीन ओवैसींकडून विरोध। आमच्या संस्कृतीला विरोध करणारे तुम्ही कोण, ओवैसींचा सवाल। लासलगावहून कांदा घेऊन जाणारी एक्सप्रेस अखेर दिल्लीला रवाना। ट्रेन अडवण्याचा शेतकऱ्यांकडून झाला प्रयत्न। कांद्याचे भाव पाडण्यासाठी सडका कांदा दिल्लीला पाठवला जात असल्याचा आरोप। आमदार आदित्य ठाकरेंकडून रत्नागिरीतल्या लोटे एमआयडीसीची पाहणी आणि उद्योजकांसोबत चर्चा। तर आदित्य ठाकरेंच्या पाहणीनंतर अर्ध्या तासात लोटे एमआयडीसी मधल्या रस्त्यांची डागडुजी। लाडक्या बहिणींना सरकारची रक्षाबंधनाची भेट। जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात। 2 ते 3 दिवसात हप्ता खात्यात जमा होणार। भुलेश्वर मूर्ती दुर्घटनेप्रकरणी मोठी माहिती। मूर्ती कारखान्यातून बाहेर पडल्यानंतर अवघ्या 150 मीटर अंतरावर मूर्तीच्या पाठीमागचं वेल्डिंग तुटलं। पुन्हा कारखान्यात आणून केलं होतं वेल्डिंग। मूर्तिकार अनिकेत देसाईंचा जबाब। नाशकात रस्त्यावर दुचाकी घसरली। पाठीमागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली चिरडून एकाचा जागीच मृत्यू। दुचाकी चालक थोडक्यात बचावला। अंबड सातपूर लिंक रोडवरची घटना। अभिनेत्री कृती सननच्या समर्थनार्थ राहुल गांधी मैदानात। पेहरावावरनं ट्रोलिंग थांबवण्याचं राहुल गांधींचं आवाहन। तर वादानंतर जीवा ज्वेलरी ब्रँडने कृतीची वादग्रस्त जाहिरात हटवली। पंतप्रधान मोदी साधणार खेळाडूंशी संवाद। उद्या सकाळी 11 वाजता देशभरातील खेळाडूंशी संवाद साधणार। खेलो इंडिया डायलॉगला मोदींचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते करणार संबोधन। पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये पीआयएमएस रुग्णालयात आग। 15 नवजात बालकांचा मृत्यू। एअर कंडिशनिंग सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती। तिबेटमधील ढगफुटीमुळे नेपाळमध्ये पुराचा हाहाकार। भोटेकोशी नदीच्या महापुरात 22 जणांचा मृत्यू। बेपत्ता झालेल्या 291 परदेशी नागरिकांमध्ये 105 भारतीयांचा समावेश। बिहारला सतर्कतेचा इशारा।